वय वर्ष 83 यांच्या 5.5 महिन्याच्या निमित्ताने, त्याचप्रमाणे काय ना किसन दादा यांच्या जवळजवळ हे 10वं वर्ष श्राद्ध हा संयुक्त योग या ठिकाणी आज आलेला आहे. आईंना जाऊन आज 5.5 महिने पूर्ण होत आहेत. म्हणून याकरता आपण सर्वजण येथे उपस्थित आहोत. आपल्या वैदिक परंपरेमध्ये, वैदिक धर्मामध्ये काही नियम अटी सांगितल्या, काही कर्म करायला सांगितले. मनुष्य गेल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये पंचविधी झाले पाहिजेत. पहिला विधी आहे अंत्यविधी, दुसरा विधी आहे दशक्रिया, तिसरा विधी आहे 13वा, चौथा विधी आहे मासिक श्राद्ध आणि 5वा विधी आहे ते वर्ष श्राद्ध. मनुष्य गेल्यानंतर हे पंचविधी झाले पाहिजे. या हेतूने आज आपण मासिक श्राद्धेमध्ये मोडणारा हा 5.5 महिन्याचा कार्यक्रम आपण आज येथे सर्वजण पुन्हा एकदा आजींना, दादांना श्रद्धांजली वाहण्याकरता येथे उपस्थित आहोत. मनुष्य जन्माला आला की त्याला जाणं अगत्याचं आहे. ज्ञानोबाराय बोलतात, जातस्य ध्रुवं मृत्युम ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहारेर्तेन त्वं शोचितुमर्हसि किंवा उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माला आलेल्याला प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणून या खिल्लारी परिवाराने जो काही आजींचा 5.5 महिन्याचा कार्यक्रम येथे घातला, सर्वजण याकरता उपस्थित आहोत. एक सुमनांजली, आदरांजली वाहण्याकरता आपण इथे, एक स्मरण म्हणून आपण इथे उपस्थित आहोत. खरं तर आपण एवढ्या बहुसंख्येने आज इथे उपस्थित आहोत, हेच माणूसपणाचं खरं लक्षण आहे बरं का. जर आपण एखाद्याच्या सुखामध्ये जात असू तर आपल्या सुखामध्ये लोक आल्याशिवाय राहणार नाही. एखाद्याच्या जर दुःखामध्ये आपण जात असू तर लोक आपल्या दुःखामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. असेल एखाद्याचा वाढदिवस, गेलं पाहिजे की नको? अभिष्ट चिंतन असेल, गेलं पाहिजे. एखाद्याचा चांगला मंगल प्रसंग, विवाह सोहळा आहे, चांगला कार्यक्रम आहे, गेलं पाहिजे. एखाद्याचा दुःखाचा प्रसंग आहे, त्या दुःखामध्ये सुद्धा गेलं पाहिजे ना, गेलं पाहिजे. जन्माला आलेल्याला तर प्रत्येकाला जावं लागणार आहे, पण त्याच्या सुखदुःखामध्ये जर गेलो की त्याचं दुःख जरा हलकं होतं, त्याच्या सुखामध्ये गेलं की त्याच्या सुखामध्ये वृद्धंगतता प्राप्त होते. जावं तर प्रत्येकाला एक ना एक दिवस लागणार. कबीर महाराज बोलतात, उड जाएगा हंसा केला जग 2 दिन का मेला. उड जाएगा हंसा केला जग 2 दिन का मेला. कोडी कोडी माया जोडी जोड भरेला थेला. जोड भरेला थेला. कहत कबीर सुनो भाई साधो संग चले ना धेला. उड़ जाएगा हंसा केला जग 2 दिन का मेला. कबीर महाराज पुढे फार गोड बोलतात. माटी चुन चुन महल बनाया लोग कहे घर मेरा. लोग कहे घर मेरा. ना घर तेरा ना घर मेरा चिड़िया रे न बसेरा. उड़ जाएगा हंसा केला जग 2 दिन का मेला. आपल्याला हे शरीर प्राप्त झाले, हे मेला. मेला या शब्दाचा अर्थ आहे यात्रा. यात्रा किती दिवसाची असते हो? 1 दिवसाची, 2 दिवसाची, गाड्याची असेल तर 3-4 दिवसाची असते, पण ती संपणारी आहे. तसं शरीर हे आपल्याला यात्रा रूपाने प्राप्त झाले, हे एक ना एक दिवस संपणार आहे. आमच्या आंबेगाव तालुक्यात घोडेगावच्या समोर एक शिंदेवाडी नावाचं गाव आहे, आपल्याला ज्ञात आहे. त्या शिंदेवाडीच्या स्मशानभूमीमध्ये एक पिंजरा लावलेला आहे. आमच्या मित्रांना, सरपंचाला विचारलं का होय? अनेक ठिकाणी पिंजरे पाहिले, पण पिंजऱ्याचा दरवाजा बंद आहे. तुमच्या स्मशानभूमीच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडा आहे, काय कारण? त्यांनी दिलेलं गोड उत्तर आहे बरं का. ते म्हटले, या पिंजऱ्यामधला पक्षी कधी उडून गेला आणि कधी उडून जाईल सांगता येत नाही, म्हणून त्याचा दरवाजा उघडा ठेवलाय आम्ही. महाराज, आपला हा 3.5 हाताचा देह आपल्याला प्राप्त झाला, कधी निघून जाईल सांगता येईल का? म्हणून संत गोड बोलतात, शन बंगूर नाही बरवसा वारे सावध तोडा माया आशा.
सावध व्हा म्हणे. उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकावी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. बायको स्मशानभूमीपर्यंत येते, पण एकट्याला जावं लागतं महाराज. आणि असं आहे, आपल्या कर्मानुसार आपल्याला पुढची गती प्राप्त होत असते बरं का. अंतीची आमती किंवा अंतकालेच मामेव. जड भरताचं पूर्ण चरित्र आपण पहा, लक्षामध्ये येईल. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासनेने घाला घातलेला पाहायला मिळतं. आपल्या अंतकरणामध्ये शेवटच्या काळामध्ये आपली वासना कशी आहे त्याच्यावर आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होतो बरं का. पुढचा जन्म त्याच्यावर प्राप्त होतो. म्हणून आयुष्यभर माणसाने चांगलं काम केलं पाहिजे, आयुष्यभर माणसाने चांगलं कर्म केलं पाहिजे. आणि केलेलं कर्म दुसऱ्याच्या पाठीमागे जातं का हो? तुम्ही ऐकताय ना सगळे. फार महत्वाचं सांगतो, मला थोडा यायला वेळ झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण केलेलं कर्म दुसऱ्याच्या पाठीमागे जातं काय? जात नाही. कुणाच्या पाठीमागे येतं? ते आपल्याच पाठीमागे येतं. घरामध्ये जर एखादी मांजर पाळली, एखादा कुत्रा पाळला, त्याचा जर आपल्याला वीट आला, कंटाळा आलेल्या मांजराला जर शेजारच्या गावामध्ये, शेजारच्या गल्लीमध्ये, शेजारच्या रानामध्ये जर नेऊन सोडलं, तर ते मांजर न सांगता बरोबर आपल्याच घरी येते का दुसऱ्याच्या घरी जाते? आपल्याच घरी येते. मग मला सांगा, आपण केलेली चांगली वाईट कर्म दुसऱ्याच्या पाठीमागे कसे जातील? कुणाच्या पाठीमागे येतील? आपल्याच पाठीमागे येतील. आपण आयुष्य किती जगलो याला किंमत तर आहेच, तितकी नाही, पण आपण आयुष्य कसं जगलो याला फार मोठी किंमत आहे. आता जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा पार पडला 375वा. 375 वर्ष झाले तुकाराम महाराजांना जाऊन. कीर्ती शिल्लक आहे महाराज. 21 वर्ष 4 महिन्यामध्ये ज्ञानोबारांनी समाधी घेतली. 750 वर्ष पूर्ण झाले, कीर्ती शिल्लक आहे. वयाच्या 32व्या वर्षी आद्य गुरु शंकराचार्यांनी आपला देह ठेवला, कीर्ती अजरामर आहे. वयाच्या 50व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला, कीर्ती अजरामर आहे. वयाच्या 42व्या वर्षी तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं, कीर्ती अजरामर आहे. वयाच्या 53 वर्षी सद्गुरु जोग महाराजांनी आपला देह ठेवला, कीर्ती अजरामर आहे. वयाच्या 70-75 वर्षी कोंडाजी बाबांनी आपला देह ठेवला, आजही 32 वर्ष झाले, कीर्ती अजरामर आहे. वयाच्या 62व्या वर्षी नामदेव महाराजांनी आपला देह एकनाथ महाराजांनी आपला देह ठेवला, कीर्ती अजरामर आहे. वयाच्या 82व्या वर्षी नामदेव महाराजांनी समाधी घेतली, कीर्ती अजरामर आहे. आम्हाला या गोष्टीची पंचायत आहे, आम्ही गेल्यानंतर आमची पोरं आमचं 5.5 महिने वर्ष श्राद्ध करतील का नाही. एका वर्षात विसरून जातात महाराज मुलं. बापाने आपल्या 2 मुलांना चांगलं शिकवलं, अमेरिकेमध्ये कामाला लावलं, दोघंही चांगले स्टँडर्ड शिक्षण शिकले, तिकडेच जॉबला लागले, तिकडेच कामाला लागले. बापाची इच्छा होती किमान पडत्या काळामध्ये तरी त्यांनी आम्हाला काठीचा आधार म्हणून तरी आम्हाला सांभाळण्याकरता यावं. नाईविलाज झाला, अनेक वर्ष सरले, आई मेली. घटना अमेरिकेमध्ये कळाली. एक मुलगा तात्काळ आला, लहान मुलगा तात्काळ आला, अरे तुझी आई गेली. दशक्रीच्या वेदीला बापाने विचारलं, का रे तुझा दादा नाही आला? नाही आला बाबा. का नाही आला? त्यांनी सांगितलं, यावेळेस तू जा, पुढच्या वेळेस मी जातो. काय दयनीय परिस्थिती आहे बघा. आपणच आपल्या मुलांना शिकवायचं आणि आपल्या अंतकाळाच्या वेळी, शेवटच्या काळी अग्नी देण्याकरता, विधी करता आपली पोरं नाहीत. उपयोग नाही त्या शिक्षणाचा. म्हणून मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, मुलांना भरपूर शिक्षण द्या, भरपूर शिक्षण द्या, पण त्या शिक्षणाबरोबर संस्कार दिले पाहिजेत बरं का. नाहीतर त्या शिक्षणाचा उपयोग होणार नाही. खऱ्या अर्थाने हे श्राद्ध, खऱ्या अर्थाने हे 5.5 महिने कशाचं प्रतीक आहे? हे संस्काराचं प्रतीक आहे. आपल्या वैदिक धर्मामध्ये, हिंदू परंपरेमध्ये काही संस्कार करण्याकरता सांगितले, काही विधी करण्याकरता सांगितले, हे त्याच्यातला एक भाग आहे. हे संस्कार आहेत. आमच्या मामांनी सांगितलं, महाराज तुम्हाला प्रवचनाला यावं लागेल. शेवाळे मामांनी म्हटलं, काळजी करू नका, जवळच भागवत कथा चालू, येतो मी. केलं पाहिजे हे विधी, आपले करणीय सांगितले. आपलं किती चांगलं कर्म आहे याच्यावर आपलं नाव शिल्लक राहत असतं. केले कर्म झाले त्याची भोग आले. किंवा रामायण बोलतं, यादृश्य कुरुते कर्म तादृश्य फलमुष्णते. जर आपलं चांगलं काम असेल ना, चांगलं कर्म असेल ना, देव आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. सुखे येतो घरा नारायण. वाक्य नीट ऐका.
वयाच्या 20व्या वर्षी शबरी माता वनामध्ये निघून गेलेली आहे. मातंग ऋषींची सेवा करू लागली, आश्रमामध्ये राहू लागली. साधूंनी आशीर्वाद दिला, जा तुला प्रभू रामचंद्रांची भेट होईल. वयाच्या 20व्या वर्षी वनामध्ये निघून गेलेली शबरी जेव्हा तिला प्रभू रामचंद्रांची भेट झाली तेव्हा तिचं वय होतं 80. किती वय होतं? किती वर्ष देवाची वाट पाहिली होती ने? थोडं बोला ना. 60 वर्ष देवाची वाट पाहिली. काही काही लोक प्रवचन कधी सुटतं याची वाट पाहू नये, इथं नाही ना पण तसं. 60 वर्ष देवाची वाट पाहिली. मला तुम्हाला हे नाही सांगायचं, याच्या पुढचं फार महत्वाचं. 60 वर्षामध्ये शबरी माता एकदा सुद्धा देवाकडे नाही गेले. उलट पक्षी इतिहास साक्षीदार आहे, प्रभू रामचंद्र शबरीला भेटण्याकरता तिच्या आश्रमामध्ये आलेले. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. अंतकरणातली भावना किती गोडे बघा तिच्या. आएंगे रघुराज मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. देव आलेले आहेत. शबरीने हातामधली कटोरी घेतली आणि देवाच्या हातात दिली. देवा हे घ्या बोर. एखादा अतिथी जर आपल्या घरी आला ना, किमान त्याला पाणी तरी विचारलं पाहिजे. आमचे गुरुवर एक वाक्य सांगतात, एखादा अतिथी आपल्या घराच्या समोर आलाय, दारामध्ये आलाय आणि त्याला न काही देता जर आपण त्याच्याशी वाईट वर्तणूक केलं ना, वाईट वागलो ना, तर आपण कमवलेलं पुण्य तो घेऊन जातो. ज्ञानोबरांची ओवी ज्ञानेश्वरीमध्ये, अपमानिली अतिथी ने सुकृताची संपत्ती. उलट पक्षी त्या अतिथीला, त्या संतांना, त्या महाराजांना घरामध्ये आणलं, त्यांची पूजा वगैरे केली, ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. त्याचा परिणाम काय होतो? एकनाथ महाराज बोलतात, घाली संता सिंहासने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. अंतकरणातली इच्छा पूर्ण होते. भागवतामधला प्रसंग आपल्याला ज्ञात आहे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण वनामध्ये निघून गेला, आत्महत्या करण्याकरता गेला. बायको आपली वाईट बोलत होती, सगळ्यांना मुलं आहेत पण आपल्यालाच मूल बाळ नाही. सगळ्यांना मुलं आहे, आपल्यालाच मूळ बाळ नाही. संत संगी असलेला तो आत्मदेव ब्राह्मण आपल्या बायकोच्या संगतीने बिघडलं, म्हटलंय बायको वाईट बोलते ना, आता आत्महत्याच करतो. जंगलामध्ये गेला, आत्महत्या करणार. इतक्यात त्याला साधूची एक कोपी दिसली, कुटिया दिसली. साधूने त्याला पाहिलं. तो म्हटला, चाललोयच मरण्याकरता, आत्महत्या करण्याकरता. एक काम करू, साधूचं दर्शन घेऊ, आत्महत्या करू. माणसाने आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कधी आत्महत्या करायची नाही बरं का. मी बोलत नाही, ज्ञानो तुकोबरांचं प्रमाण आहे. आत्महत्या करून जो निमाला तो मरताची नरका गेला. लईच दुःख झालं ना, आमच्या आळंदीला या ज्ञानोबराई तुम्हाला सांभाळतील. फार दुःख झालं, पंढरपूरला जा, पांडुरंग परमात्मा तुम्हाला सांभाळेल. अति दुःख झालं, हरिद्वार ऋषिकेश या ठिकाणी जा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांभाळल्याशिवाय राहणार नाही. पण आत्महत्या करायची, आत्महत्या करून जो निमाला तो मरताची नरका गेला. आत्महत्या करायची नाही. आत्मदेव म्हटला, आता मी मरतो पण या साधूचं दर्शन घेतो मग मरतो, उडी टाकतो. त्या साधूच्या दर्शनाला गेला. साधूच्या दर्शनाला गेल्यानंतर त्याचा चेहरा साधूने पाहिला. साधूने विचारलं त्याला, का रे बाबा तुझा चेहरा पडलेला आहे असं का? चांगल्या सात्विक माणसाचा चेहरा पडता कामा नये. आमचे गुरुवर्य शिंदे माऊली ते सांगत असतात की वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, बुवा परमार्थिक माणसाचा चेहरा असा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत असला पाहिजे. कोणाचा? परमार्थिक माणसा. काही काहींचे चेहरे असे असतात नवले दादा की जसं काय आताच कोणाला तरी पोहोचून आलो की काय. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगू का, फोडिली गोवरी जैसे दिशे तोंडावर आहे. बघा आपल्या जीवनामध्ये टेन्शन कुणाला नाही, दुःख कुणाला नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. पण मग आपला पडलेला चेहरा, दुःखी चेहरा घेऊन लोकांसमोर गेल्यानंतर काही लोकांना आनंद होणार आहे का? आपला पडलेला चेहरा लोकांना दाखवला की पुण्याला जायला गाडी भेटलीच म्हणून समजा. चेहरा कधी पडता कामा नाही. त्या साधूला दया आली आत्मदेवाची. साधूने विचार केला, हा दुःखी झालाय. साधू जे दुःखी होतो ते स्वतःच्या दुःखाने नाही, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत असतो. आणि साधूने विचारलं, बाबा काय झालं रे, चेहरा पडायला काय झालं? त्याने सांगितलं, बायको वाईट बोलली, सगळ्यांना मुलं आहेत, सगळ्यांना मुलं आहेत,
पण आपल्याला मुलं बाळ नाही, मला मुलं बाळ नाही, म्हणून मी आता आत्महत्या करायला प्रवृत्त झालो. त्या साधूने जे वाक्य सांगितलं तो फार महत्वाचं. साधू म्हणतो, आत्मदेवा मला सांग, तुला कोणी सांगितलं रे ज्यांना ज्यांना मुलं आहेत ते सुखी आहेत? अरे त्या अंगराजाला वेन नावाचा एकुलता एक पुत्र